नमस्कार मैत्रिणींनो, प्रियस हेल्दी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बिना गॅस ओव्हन न वापरता एकदम हेल्दी असा नो बेक केक. हा केक खायला पण टेस्टी लागतं आणि बनवायला पण एकदम 10 मिनिटामध्येच बनतो. फक्त 4 साहित्यामध्ये हा बनतो. त्यासाठी आपल्याला मँगो लागणार आहे, बिस्किट लागणार आहेत, साजूक तूप लागणार आहे आणि व्हिपिंग क्रीम लागणार आहे. फक्त 4 साहित्यामध्ये हा बनतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत बिस्किट. मी इथं मारीगोल्ड बिस्किट घेतलेले आहेत. या जागी तुम्ही कोणत्या पण ब्रँडचे बिस्किट घेऊ शकता. इथं पतंजलीचे घेऊ शकता, न्यूट्रल घेऊ शकता, कोणते पण बिस्किट घेऊ शकता. हे बिस्किट मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत पूर्ण. हे बघा, अशा प्रकारे मी मिक्सरमध्ये त्याला बारीक करून घेतलेले आहे. त्याचं क्रश. त्यामध्ये मी साजूक तूप टाकत आहे थोडंसं, 2-3 चमचे. त्या जागी तुम्ही बटर पण टाकू शकता आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे साजूक तूप. हे बघा, अशा प्रकारे एकदम छान लगे हे साजूक तूप मिक्स करून घ्यायचं आहे बिस्किटच्या क्रशमध्ये. हे बघा, हे मी मिक्स करून बाजूला ठेवते. त्यानंतर मी अर्धा मँगो घेतलेला आहे. हा मोठा असल्यामुळे मी अर्धाच घेतला, तुम्ही एक पण वापरू शकता. हे बघा, आपल्याला या मँगोचा सर्व गर काढून घ्यायचा आहे. बघा, अशा प्रकारे मी मँगोचा गर काढून घेत आहे त्याचा. यात आपल्याला साखर नाही यूज करायची, कारण की मँगो गोड असल्यामुळं मँगो जर आंबट असेल तर तुम्ही त्यामध्ये मध टाकू शकता साखरच्या जागी. हे बघा, अशा प्रकारे मी पूर्ण मँगोचा गर काढून घेतलेला आहे. ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, कारण की ते आपल्याला पूर्ण मिक्सरमध्ये त्याची प्युरी करून घ्यायची आहे एकदम बारीक. ते बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे मी. बघा, अशा प्रकारे मी एकदम सॉफ्ट अशी प्युरी बनवून घेतलेली आहे बघा मँगोची. त्यानंतर हे बघा, आपण जे बिस्किटचं क्रश बनवलेलं होतं, हे बघा, ते मी एका आईस्क्रीमच्या वाटीमध्ये टाकत आहे. बघा, तुम्ही या जागी एखादे काचेचा बाउल, ग्लास, हे ते म्हणजे काही पण यूज करू शकता. एखाद्या बाउलमध्ये कशामध्ये सेट करण्यासाठी आईस्क्रीम. यामध्ये हे बघा, पॅच्युल्याने एकदम छान सेट करून घेत आहे मी हे बिस्किटचा क्रश. हे बघा, अशा प्रकारे एकदम असं छान सेट करून घ्यायचं आहे. लेकरांना एकदम छान आहे बघा देण्यासाठी आईस्क्रीम जर मागत असली लेकरं तर होममेड एकदम छान. हे बघा, अशा प्रकारे एकदम सेट छान करून घ्यायचं आहे ते बिस्किटचा क्रश. त्यानंतर आपल्याला त्यावर व्हिपिंग क्रीम टाकायची आहे. हे बघा, व्हिपिंग क्रीम मी मशीननं फेटून घेतलेली आहे ही पूर्ण. सेम याला पण तसंच सेट करायचं आहे. हे बघा, स्पूननं मी सेट करत आहे व्हिपिंग क्रीम पण. हे बघा, छान सेट करून घ्यायची आणि 2 मिनिटं फ्रीझरमध्ये ठेवायची, म्हणजे व्हिपिंग क्रीम चांगली सेट होती आपली. हे बघा, छान सेट झाली. आता त्यावर आपल्याला मँगोची प्युरी टाकायची आहे. हे बघा, अशा
अशा प्रकारे मी मस्त मँगोची प्युरी टाकत आहे त्यावर. हवं तर तुम्ही त्यावर ड्रायफ्रूट पण टाकू शकता. तयार आहे आपला नो बेक मँगो केक. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर पेजला फॉलो करा. धन्यवाद.